नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद आणि आरोग्य सेवक भरती 2024 महत्त्वाचे IMP 500 प्रश्न आहेत. या प्रकारे अभ्यास करायचा आहे. तांत्रिक प्रश्नाचा संपूर्ण अभ्यासक्रम पार्ट 1 या व्हिडिओमध्ये आहेत. IBC पॅटर्ननुसार 1ली ते 10वी विज्ञानावर आधारित संपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, 1 किलोग्रॅममध्ये किती ग्रॅम असतात? तर उत्तर आहे 1 किलोग्रॅममध्ये 1000 ग्रॅम असतात. प्रश्न दुसरा, सूर्याच्या ऊर्जेचे कारण काय आहे? सूर्याच्या ऊर्जेचे कारण काय आहे? सूर्याची ऊर्जा ही हायड्रोजन आणि हेलियम वायूच्या संमिश्रणामुळे निर्माण होते. प्रश्न तिसरा, भारताचा शोध कोणी लावला? भारताचा शोध कोणी लावला? तर उत्तर आहे भारताचा शोध वास्को द गामाने लावला. प्रश्न चौथा, पृथ्वीभोवती फिरणाऱ्या नैसर्गिक उपग्रहाचे नाव काय आहे? पृथ्वीभोवती फिरणाऱ्या नैसर्गिक उपग्रहाचे नाव काय आहे? उत्तर आहे पृथ्वीभोवती फिरणाऱ्या नैसर्गिक उपग्रहाला चंद्र म्हणतात. रात्रीच्या आकाशातील ही सर्वात तेजस्वी वस्तू आहे. प्रश्न पाचवा, सूरवंटाच्या फुलपाखरात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? सूरवंटाच्या फुलपाखरात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? उत्तर आहे सूरवंटाच्या फुलपाखरात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला मेटामॉर्फोसिस म्हणतात. हा त्यांच्या जीवनचक्रातील परिवर्तनात्मक बदल आहे. प्रश्न सहावा, कोणता सण दिव्याचा सण म्हणूनही ओळखला जातो? कोणता सण दिव्याचा सण म्हणून ओळखला जातो? दिवाळीला दिव्याचा सण असेही म्हणतात. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण म्हणून साजरा केला जातो. प्रश्न सातवा, पृथ्वीवरील सर्वात लांब नदी कोणती आहे? पृथ्वीवरील सर्वात लांब नदी कोणती आहे? आफ्रिकेतील नाईल नदी ही पृथ्वीवरील सर्वात लांब नदी आहे. प्रश्न आठवा, लीप वर्षात किती दिवस असतात? लीप वर्षात किती दिवस असतात? लीप वर्षात 366 दिवस असतात. पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ दर 4 वर्षाचा येतो. प्रश्न 9, भारतातील कोणत्या ठिकाणाला उगवत्या सूर्याची भूमी असेही संबोधले जाते? भारतातील कोणत्या ठिकाणाला उगवत्या सूर्याची भूमी असेही संबोधले जाते? अरुणाचल प्रदेशाला उगवत्या सूर्याची भूमी असेही संबोधले जाते. प्रश्न 10, माशाच्या समूहाला तुम्ही काय म्हणता? माशाच्या समूहाला तुम्ही काय म्हणता? उत्तर आहे माशाच्या समूहाला शाळा म्हणतात. प्रश्न 11, पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? उत्तर आहे पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे. प्रश्न 12, इंग्रजी वर्णमालेत किती अक्षरे आहेत? इंग्रजी वर्णमालेत किती अक्षरे आहेत? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी वर्णमालेत 26 अक्षरे आहेत. प्रश्न 13, सफरचंद डोक्यावर पडल्यावर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणाऱ्या प्रसिद्ध शास्त्रज्ञाचे नाव काय आहे? सफरचंद डोक्यावर पडल्यावर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणाऱ्या प्रसिद्ध शास्त्रज्ञाचे नाव काय आहे? उत्तर आहे सफरचंद डोक्यावर पडल्यावर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणाऱ्या प्रसिद्ध शास्त्रज्ञाचे नाव आयझॅक न्यूटन होते. प्रश्न 14, पृथ्वीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? पृथ्वीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? पृथ्वीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी निळा फेल आहे.
प्रश्न 15. कोणता ग्रह मॉर्निंग स्टार किंवा इव्हनिंग स्टार म्हणून ओळखला जातो? कोणता ग्रह मॉर्निंग स्टार किंवा इव्हनिंग स्टार म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे शुक्र हा मॉर्निंग स्टार किंवा इव्हनिंग स्टार म्हणून ओळखला जातो कारण तो कधीही सूर्योदयाच्या आधी किंवा सूर्योदयानंतर दिसतो. प्रश्न 16. सिंहाच्या समूहाला आपण काय म्हणतो? सिंहाच्या समूहाला आपण काय म्हणतो? सिंहाच्या समूहाला अभिमान म्हणतात. प्रश्न 17. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय फूल कमल आहे. प्रश्न 18. तुम्ही बेबी कांगारूला काय म्हणता? तुम्ही बेबी कांगारूला काय म्हणता? उत्तर आहे बाळाच्या कांगारूला जॉय म्हणतात. प्रश्न 19. कोणत्या देशाने पहिल्या आशिया खेळाचे आयोजन केले होते? कोणत्या देशाने पहिल्या आशिया खेळाचे आयोजन केले होते? तर उत्तर आहे भारताने पहिल्या आशिया खेळाचे आयोजन केले होते. प्रश्न 20. बर्फ आणि धुळीच्या कणांनी बनलेल्या सुंदर वलयासाठी कोणता ग्रह प्रसिद्ध आहे? बर्फ आणि धुळीच्या कणांनी बनलेल्या सुंदर वलयासाठी कोणता ग्रह प्रसिद्ध आहे? उत्तर आहे शनी बर्फ आणि धुळीच्या कणांनी बनलेल्या सुंदर वलयासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 21. तुम्ही शेळीच्या बाळाला काय म्हणतो? तुम्ही शेळीच्या बाळाला काय म्हणता? उत्तर आहे शेळीच्या बाळाला करडू म्हणतात. प्रश्न 22. कोणता प्राणी त्यांच्या काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्यासाठी ओळखला जातो आणि ते आफ्रिकेत आढळतो? कोणता प्राणी त्यांच्या काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्यासाठी ओळखला जातो आणि आफ्रिकेत आढळतो? झेब्रा त्यांच्या काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्यासाठी ओळखले जातात आणि ते आफ्रिकेत आढळतात. प्रश्न 23. 3 बाजूनी पाण्याने वेढलेल्या मोठ्या भूभागाचे नाव काय आहे? 3 बाजूनी पाण्याने वेढलेल्या मोठ्या भूभागाचे नाव काय आहे? उत्तर आहे 3 बाजूनी पाण्याने वेढलेल्या मोठ्या भूभागाला द्वीपकल्प म्हणतात. प्रश्न 24. हत्तीच्या बाळाला तुम्ही काय म्हणता? हत्तीच्या बाळाला तुम्ही काय म्हणता? हत्तीच्या बाळाला वासरू म्हणतात. प्रश्न 25. ऑक्टोपसला किती पाय असतात? ऑक्टोपसला किती पाय असतात? उत्तर आहे ऑक्टोपसला 8 पाय असतात. प्रश्न 26. कोणता पक्षी त्यांच्या सुंदर गाण्यासाठी ओळखला जातो आणि ते अनेकदा रात्री गातो? कोणता पक्षी त्यांच्या सुंदर गाण्यासाठी ओळखला जातो आणि ते अनेकदा रात्री गातो? उत्तर आहे नायटिंगेल त्यांच्या सुंदर गायनासाठी ओळखला जातो आणि ते अनेकदा रात्री गातो. प्रश्न 27. बास्केटबॉल संघात किती खेळाडू असतात? बास्केटबॉल संघात किती खेळाडू असतात? उत्तर आहे बास्केटबॉल संघात 5 खेळाडू असतात. प्रश्न 28. प्रौढ मानवी शरीरात किती हाडे असतात? प्रौढ मानवी शरीरात किती हाडे असतात? उत्तर आहे प्रौढ मानवी शरीरात 206 हाडे असतात. प्रश्न 29. सूर्यप्रकाश वापरून वनस्पती अन्न बनवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? सूर्यप्रकाश वापरून वनस्पती अन्न बनवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? उत्तर आहे वनस्पती सूर्यप्रकाश वापरून अन्न बनवण्याच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. प्रश्न 30. भारतीय राष्ट्रीय ध्वजात किती रंग आहेत? भारतीय राष्ट्रीय ध्वजात किती रंग आहेत? उत्तर आहे भारतीय राष्ट्रध्वजात 3 रंग आहेत, भगवा, पांढरा आणि हिरवा. प्रश्न 31. कोणता ग्रह त्यांच्या लालसर दिसण्यामुळे लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? कोणता ग्रह त्यांच्या लालसर दिसण्यामुळे लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे मंगळाच्या पृष्ठभागावर लोह ऑक्साईडमुळे
लालसर दिसल्यामुळे त्याला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते. प्रश्न 32. कोणता प्राणी त्यांच्या काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्यासाठी ओळखला जातो आणि तो मूळचा चीनचा आहे? राक्षस पांडा त्यांच्या काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्यासाठी ओळखला जातो आणि ते मूळचा चीनचा आहे. प्रश्न 33. तुमच्या देशाचे राजधानीचे शहर कोणते आहे? तुमच्या देशाचे राजधानीचे शहर कोणते आहे? उत्तर आहे, राजधानीचे शहर हे देशातील सर्वात महत्त्वाचे शहर आहे आणि सामान्यतः जेथे सरकार असते, उदाहरणार्थ भारतात राजधानी नवी दिल्ली आहे. प्रश्न 34. पांड्याचे मुख्य अन्न काय आहे? पांड्याचे मुख्य अन्न काय आहे? उत्तर आहे, पांड्याचे प्रामुख्याने बांबूची पाने आणि कोंब खातात. बांबू ही एक प्रकारची वनस्पती आहे. प्रश्न 35. पिकलेल्या टोमॅटोचा रंग कसा असतो? पिकलेल्या टोमॅटोचा रंग कसा असतो? उत्तर आहे, पिकलेल्या टोमॅटोला लाल असतो. तथापि हिरवे आणि पिवळे टोमॅटो देखील आहेत जे अद्याप पिकलेले नाहीत. प्रश्न 36. उन्हाळ्यानंतर कोणता ऋतू येतो? उन्हाळ्यानंतर कोणता ऋतू येतो? उन्हाळ्यानंतर येणारा ऋतू शरद किंवा शरद ऋतूचा असतो. प्रश्न 37. विमान उडवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणता? विमान उडवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणता? उत्तर आहे, विमान उडवणाऱ्या व्यक्तीला पायलट म्हणतात. प्रश्न 38. जे खेळणे फिरते आणि फिरते तेव्हा त्यांचे नाव काय आहे? जे खेळणे फिरते आणि फिरते तेव्हा त्यांचे नाव काय आहे? उत्तर आहे, जे खेळणे फिरते आणि तेव्हा ते घुमते त्याला स्पिनिंग टॉप म्हणतात. प्रश्न 39. मध तयार करण्यासाठी मधमाशांना फुलापासून काय गोळा करतात? मध तयार करण्यासाठी मधमाशा फुलांपासून काय गोळा करतात? उत्तर आहे, मध तयार करण्यासाठी मधमाशा फुलांमधून अमृत गोळा करतात. प्रश्न 40. तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? उत्तर आहे, तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर वापरले जातात. प्रश्न 41. भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? उत्तर आहे, भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली होती. प्रश्न 42. नेटवरून शटल कॉलला मारण्यासाठी कोणता खेळ रॉकेटचा वापर करतो? नेटवरून शटलकॉकला मारण्यासाठी कोणता खेळ रॉकेटचा वापर करतो? नेटवरून शटलकॉकला मारण्यासाठी रॉकेट वापरणारा खेळ म्हणजे बॅडमिंटन. प्रश्न 43. कोणता प्राणी त्यांच्या काळ्या पांढऱ्या रंगासाठी ओळखला जातो आणि थंड प्रदेशात राहतो? काळ्या पांढऱ्या रंगासाठी ओळखला जाणारा आणि थंड प्रदेशात राहणारा प्राणी म्हणजे पेंग्विन. प्रश्न 44. कोणते फळाचा राजा म्हणून ओळखले जातात आणि त्यांची बाह्य त्वचा काटेरी असते? उत्तर आहे, फळाचा राजा म्हणून ओळखले जाणारे आणि काटेरी बाह्य त्वचा असलेले फळ ड्युरियन आहे. प्रश्न 45. आफ्रिकेतील मोठ्या वाळवंटाचे नाव काय आहे? उत्तर आहे, आफ्रिकेत असलेल्या मोठ्या वाळवंटाचे नाव सहारा वाळवंट आहे. प्रश्न 46. कोणता प्राणी त्यांच्या कुबड्यासाठी ओळखला जातो आणि त्याला वाळवंटाचा जहाज म्हटले जाते? उत्तर आहे, त्यांच्या कुबड्यासाठी ओळखला जाणारा आणि अनेकदा वाळवंटात जहाज म्हणून ओळखला जाणारा प्राणी म्हणजे उंट. प्रश्न 47. दूरच्या वस्तू पाहण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव काय आहे? उत्तर आहे,
दूरच्या वस्तू पाहण्यासाठी वापरल्या जाणारे साधन म्हणजे दुर्बीण. प्रश्न 48. 1 किलोग्रॅममध्ये किती ग्रॅम असतात? उत्तर आहे 1 किलोग्रॅममध्ये 1000 ग्रॅम असतात. प्रश्न 49. सूर्याच्या ऊर्जेचे कारण काय आहे? उत्तर आहे सूर्याची ऊर्जा ही हायड्रोजन आणि हिलियम वायूच्या संमिश्रणामुळे होते. भारताचा शोध कोणी लावला? उत्तर आहे भारताचा शोध वास्को द गामाने लावला. प्रश्न 51. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या नैसर्गिक उपग्रहाचे नाव काय आहे? उत्तर आहे पृथ्वीभोवती फिरणाऱ्या नैसर्गिक उपग्रहाला चंद्र म्हणतात. रात्रीच्या आकाशातील ही सर्वात तेजस्वी वस्तू आहे. प्रश्न 52. सूरवंटाचे फुलपाखरात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? उत्तर आहे सूरवंटाचे फुलपाखरात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला मेटामॉर्फोसिस म्हणतात. हा त्यांच्या जीवनचक्रातील परिवर्तनात्मक बदल आहे. प्रश्न 53. कोणता सण दिव्याचा सण म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे दिवाळीला दिव्याचा सण म्हणून असेही म्हणतात. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण म्हणून साजरा केला जातो. प्रश्न 54. पृथ्वीवरील सर्वात लांब नदी कोणती आहे? उत्तर आहे आफ्रिकेतील नाईल नदी ही पृथ्वीवरील सर्वात लांब नदी आहे. प्रश्न 55. लीप वर्षात किती दिवस असतात? लीप वर्षात 366 दिवस असतात. पृथ्वीला स्वतःभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त वेळ दर 4 वर्षांनी येतो. प्रश्न 56. भारतातील कोणत्या ठिकाणाला उगवत्या सूर्याची भूमी असे संबोधले जाते? उत्तर आहे अरुणाचल प्रदेशाला उगवत्या सूर्याची भूमी असे म्हटले जाते किंवा संबोधले जाते. माशाच्या समूहाला तुम्ही काय म्हणता? उत्तर आहे माशाच्या समूहाला शाळा म्हणतात. प्रश्न 58. पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? उत्तर आहे पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे. प्रश्न 60. इंग्रजी वर्णमालेत किती अक्षरे आहेत? उत्तर आहे इंग्रजी वर्णमालेत 26 अक्षरे आहेत. प्रश्न 60. सफरचंद डोक्यावर पडल्यावर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणाऱ्या प्रसिद्ध शास्त्रज्ञाचे नाव काय आहे? सफरचंद डोक्यावर पडल्यावर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणाऱ्या प्रसिद्ध शास्त्रज्ञाचे नाव सर आयझॅक न्यूटन होते. प्रश्न 61. पृथ्वीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? उत्तर आहे पृथ्वीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी निळा व्हेल आहे. प्रश्न 62. कोणता ग्रह मॉर्निंग स्टार किंवा इव्हनिंग स्टार म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे शुक्र हा मॉर्निंग स्टार किंवा इव्हनिंग स्टार म्हणून ओळखला जातो कारण तो कधीही सूर्योदयाच्या आधी किंवा सूर्योदयानंतर दिसतो. सिंहाच्या समूहाला आपण काय म्हणतो? सिंहाच्या समूहाला अभिमान म्हणतात. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? भारताचे राष्ट्रीय फूल कमळ आहे. तुम्ही बेबी कांगारूला काय म्हणता? बाळाच्या कांगारूला जॉय म्हणतात. प्रश्न 66. कोणत्या देशाने पहिल्या आशिया खेळाचे आयोजन केले होते? उत्तर आहे भारताने पहिल्या आशिया खेळाचे आयोजन केले होते. प्रश्न 67. बर्फ आणि धुळीच्या कणांनी बनलेल्या सुंदर वलयासाठी कोणता ग्रह प्रसिद्ध आहे? उत्तर आहे शनी बर्फ आणि धुळीच्या कणांनी बनलेल्या सुंदर वलयासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 68. तुम्ही शेळीच्या बाळाला काय म्हणता? उत्तर आहे शेळीच्या बाळाला करडू म्हणतात. प्रश्न 69. कोणता प्राणी त्यांच्या काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्यासाठी ओळखला जातो आणि ते आफ्रिकेत आढळतो? उत्तर आहे झेब्रा त्यांच्या काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्यासाठी ओळखला जातो आणि ते आफ्रिकेत आढळतो. प्रश्न 70. 3 बाजूनी पाण्याने वेढलेल्या मोठ्या भूभागाचे नाव काय आहे? उत्तर आहे 3 बाजूनी पाण्याने वेढलेल्या मोठ्या भूभागाला द्वीपकल्प म्हणतात.
प्रश्न 71, हत्तीच्या बळाला तुम्ही काय म्हणता? हत्तीच्या बळाला वासरू म्हणतात. प्रश्न 70, ऑक्टोपसला किती पाय असतात? उत्तर आहे ऑक्टोपसला 8 पाय असतात. प्रश्न 73, कोणता पक्षी त्यांच्या सुंदर गाण्यासाठी ओळखला जातो आणि ते अनेकदा रात्री गातो? उत्तर आहे नायटिंगेल त्यांच्या सुंदर गायनासाठी ओळखला जातो आणि ते अनेकदा रात्री गातो. प्रश्न 74, बास्केटबॉल संघात किती खेळाडू असतात? उत्तर आहे बास्केटबॉल संघात 5 खेळाडू असतात. प्रश्न, प्रौढ मानवी शरीरात किती हाडे असतात? उत्तर आहे प्रौढ मानवी शरीरात 206 हाडे असतात. प्रश्न 76, सूर्यप्रकाश वापरून वनस्पती अन्न बनवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? उत्तर आहे वनस्पती प्रकाश वापरून अन्न बनवण्यासाठी प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. प्रश्न 77, भारतीय राष्ट्रध्वजात किती रंग आहेत? उत्तर आहे भारतीय राष्ट्रध्वजात 3 रंग आहेत, भगवा, पांढरा आणि हिरवा. प्रश्न 78, कोणता ग्रह त्यांच्या लालसर दिसण्यामुळे लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे मंगळाच्या पृष्ठभागावर लोह ऑक्साईडमुळे लालसर दिसल्यामुळे त्याला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते. प्रश्न 79, कोणता प्राणी त्यांच्या काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्यासाठी ओळखला जातो आणि तो मूळचा चिंचा आहे? उत्तर आहे राक्षस पांडा त्यांच्या काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्यासाठी ओळखला जातो आणि तो मूळचा चिंचा आहे. प्रश्न 80, तुमच्या देशाचे राजधानीचे शहर कोणते आहे? उत्तर आहे राजधानीचे शहर हे देशातील महत्त्वाचे शहर आहे आणि सामान्यतः जेथे सरकार असते, उदाहरणार्थ भारतात राजधानी नवी दिल्ली आहे. पांड्याचे मुख्य अन्न काय आहे? उत्तर आहे पांड्याचे प्रामुख्याने बांबूचे पाने आणि कोंब खातात. बांबू ही एक प्रकारची वनस्पती आहे. प्रश्न 82, पिकलेल्या टोमॅटोचा रंग कसा असतो? उत्तर आहे पिकलेल्या टोमॅटोला लाल असतात. तथापि हिरवे आणि पिवळे टोमॅटो देखील आहेत जे अद्याप पिकलेले नाहीत. प्रश्न 83, उन्हाळ्यानंतर कोणता ऋतू येतो? उत्तर आहे उन्हाळ्यानंतर येणारा ऋतू शरद किंवा शरद ऋतूचा असतो. प्रश्न 84, विमान उडवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणता? उत्तर आहे विमान उडवणाऱ्या व्यक्तीला पायलट म्हणतात. प्रश्न 85, जे खेळणे फिरते तेव्हा त्यांचे नाव काय आहे? उत्तर आहे जे खेळणे फिरते आणि फिरते तेव्हा ते घुमते त्याला स्पिनिंग टॉप म्हणतात. मध तयार करण्यासाठी मधमाशा फुलापासून काय गोळा करतात? उत्तर आहे मध तयार करण्यासाठी मधमाशा फुलांमधून अमृत गोळा करतात. प्रश्न 87, तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर वापरले जातात. प्रश्न 88, भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली होती. प्रश्न 89, नेटवरून शटलकॉकला मारण्यासाठी कोणता खेळ रॉकेटचा वापर करतो? उत्तर आहे नेटवरून शटलकॉकला मारण्यासाठी रॉकेट वापरणारा खेळ म्हणजे बॅडमिंटन. प्रश्न 90, कोणता प्राणी त्यांच्या काळ्या पांढऱ्या रंगासाठी ओळखला जातो आणि थंड प्रदेशात राहतो? उत्तर आहे काळ्या पांढऱ्या रंगासाठी ओळखला जाणारा थंड प्रदेशात राहणारा प्राणी म्हणजे पेंग्विन. प्रश्न 91, कोणते फळ फुलाचा राजा म्हणून ओळखले जाते आणि त्यांची बाह्य त्वचा काटेरी असते? उत्तर आहे फळांचा राजा म्हणून ओळखले जाणारे आणि काटेरी बाह्य त्वचा असलेले फळ ड्युरिन आहे. प्रश्न 92, आफ्रिकेतील मोठ्या वाळवंटाचे नाव काय आहे? उत्तर आहे आफ्रिकेत असलेल्या मोठ्या वाळवंटाचे नाव सहारा वाळवंट आहे. प्रश्न 93, कोणता प्राणी त्यांच्या कुबड्यासाठी ओळखला जातो आणि त्याला वाळवंटाचा जहाज म्हटले जाते? उत्तर आहे त्यांच्या कुबड्यासाठी ओळखला जाणारा आणि अनेकदा वाळवंटाचे जहाज म्हणून ओळखला जाणारा प्राणी म्हणजे उंट.
प्रश्न 94. दूरच्या वस्तू पाहण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव काय आहे? उत्तर आहे दूरच्या वस्तू पाहण्यासाठी वापरल्या जाणारे साधन म्हणजे दुर्बीण. प्रश्न 95. जेव्हा तुम्ही स्ट्रिंग जोरात ओढता तेव्हा हवेत वर जाणाऱ्या उडत्या खेळण्याचे नाव काय आहे? उत्तर आहे जेव्हा तुम्ही तार जोराने ओढता तेव्हा हवेत वर जाणाऱ्या ओढणाऱ्या खेळण्याला पतंग म्हणतात. प्रश्न 96. पृथ्वीला पूर्व आणि पश्चिम गोलार्धामध्ये विभाजित करणाऱ्या काल्पनिक रेषेला नाव काय आहे? उत्तर आहे पृथ्वीला पूर्व आणि पश्चिम गोलार्धामध्ये विभाजित करणारी काल्पनिक रेषा प्राइम मेरिडियन आहे. प्रश्न 97. आजारी लोकांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? उत्तर आहे आजारी लोकांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीला परिचारिका म्हणतात. प्रश्न 98. कोणता प्राणी त्यांच्या लांब सोंड आणि दाढीसाठी ओळखला जातो? उत्तर आहे लांब सोंड आणि दात यासाठी ओळखला जाणारा प्राणी म्हणजे हत्ती. प्रश्न 99. ब्लॅकबोर्डवर काढण्यासाठी आणि लिहिण्यासाठी तुम्ही काय वापरू शकता? उत्तर आहे तुम्ही ब्लॅकबोर्डवर काढण्यासाठी आणि लिहिण्यासाठी खडू वापरू शकता. प्रश्न 100. शूज बनवणाऱ्या आणि दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? जो व्यक्ती बूट बनवतो आणि दुरुस्त करतो त्याला मोची म्हणतात. प्रश्न 101. कोणता ग्रह ब्ल्यू प्लॅनेट म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे पृथ्वीला ब्ल्यू प्लॅनेट म्हणून ओळखला जातो कारण त्यांच्या पृष्ठभागाचा बराचसा भाग पाण्याने व्यापलेला आहे. प्रश्न 102. तुमच्या बोटाला बांधलेल्या ताराभोवती फिरणाऱ्या खेळण्याचं नाव काय आहे? उत्तर आहे तुमच्या बोटाला बांधलेल्या दोरीभोवती फिरणाऱ्या खेळण्याचं नाव यो-यो आहे. प्रश्न 103. कोणता प्राणी त्यांच्या लांब चिकट जिभेसाठी आणि मुंग्या आणि दिमक खाण्यासाठी ओळखला जातो? उत्तर आहे लांब चिकट जीभ आणि मुंग्या आणि दिमक खाण्यासाठी ओळखला जाणारा प्राणी म्हणजे एडिटर. प्रश्न 104. पुस्तके लिहिणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? उत्तर आहे पुस्तके लिहिणाऱ्या व्यक्तीला लेखक म्हणतात. प्रश्न 105. कोणते फळ लिंबू वर्गीय फळाचा राजा म्हणून ओळखले जाते आणि ते चवीला आंबट आहे? लिंबू वर्गीय फळाचा राजा म्हणून ओळखले जाणारे आणि चवीला आंबट असणारे फळ म्हणजे लिंबू. प्रश्न 106. सेंटीपीडला किती पाय असतात? उत्तर आहे सेंटीपीडला अनेक पाय असतात. पायाची संख्या बदलू शकते परंतु त्यात 100 किंवा त्याहून अधिक पाय असू शकतात. प्रश्न 107. वेळ मोजण्यासाठी आणि दिवसाचा तास आणि मिनिट सांगण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव काय आहे? उत्तर आहे वेळ मोजण्यासाठी आणि दिवसाचा तास आणि मिनिट सांगण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरण म्हणजे घड्याळ. प्रश्न 108. तारे, ग्रह आणि अवकाशाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? जो व्यक्ती तारे, ग्रह आणि अवकाशाचा अभ्यास करतो त्याला खगोलशास्त्रज्ञ म्हणतात. प्रश्न 109. आपल्या दाताची काळजी घेणाऱ्या आणि दात स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? उत्तर आहे दाताची काळजी घेणारी आणि दात स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीस म्हणजे दंतचिकित्सक म्हणतात. प्रश्न 110. कोणते फळ फळाचा राजा म्हणून ओळखले जाते आणि ते गोड आणि पिवळे आहे? उत्तर आहे फळांचा राजा म्हणून ओळखले जाणारे
आणि गोड आणि पिवळे फळ म्हणजे आंबा. प्रश्न 111. कोणत्या ग्रहांना सर्वाधिक चंद्र आहेत यांचे कारण काय? उत्तर आहे इतर ग्रहांच्या तुलनेत शनीला सर्वाधिक चंद्र आहेत. प्रश्न 112. आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा चंद्र कोणता आहे? उत्तर आहे गॅनिमेड हा आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा चंद्र आहे. प्रश्न 113. दोन नद्यांपैकी कोणती सर्वात मोठी डेल्टा प्रणाली तयार करते? उत्तर आहे गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्या जगातील सर्वात मोठ्या डेल्टा प्रणाली तयार करतात. प्रश्न 114. भारतीय ध्वजाच्या चाकामध्ये किती स्पोक असतात? उत्तर आहे भारतीय ध्वजाच्या चाकामध्ये 24 स्पोक असतात. प्रश्न 115. मानवी शरीराचा कोणता भाग सर्वात कठीण आहे? उत्तर आहे इनॅमल हा मानवी शरीराचा सर्वात मोठा कठीण भाग आहे. प्रश्न 116. सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो? उत्तर आहे सूर्यप्रकाश सूर्यापासून पृथ्वीवर येण्यासाठी अंदाजे 8 मिनिटे 20 सेकंद लागतात. प्रश्न 117. चंद्रप्रकाशाला पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? उत्तर आहे चंद्रप्रकाशाला चंद्रापासून पृथ्वीवर जाण्यासाठी सुमारे 1.26 सेकंद लागतात. प्रश्न 118. चंद्रप्रकाशाला पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? उत्तर आहे चंद्रप्रकाशाला चंद्रापासून पृथ्वीवर जाण्यासाठी सुमारे 1.26 सेकंद लागतात. प्रश्न 119. रेडिओचा शोधकर्ता कोण आहे? उत्तर आहे रेडिओचा शोध गुग्लियमलो मार्कनी यांनी लावला. प्रश्न 120. भारताचे राष्ट्रगीत कोणाद्वारे रचले गेले? उत्तर आहे भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी रचले होते. प्रश्न 121. सर्वात मोठा एक अंकी संख्या कोणती आहे? उत्तर आहे सर्वात मोठी एक अंकी संख्या 9 आहे. प्रश्न 122. BWF म्हणजे काय? उत्तर आहे BWF म्हणजे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन. प्रश्न 123. कोणती संख्या सर्वात लहान समसंख्या आहे? उत्तर आहे सर्वात लहान समसंख्या 2 आहे. 124. प्रश्न 124. भारताला स्वातंत्र्य कोणत्या वर्षी मिळाले? उत्तर आहे भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. प्रश्न 125. भारताच्या अग्रणी महिला पंतप्रधान कोण होत्या? उत्तर आहे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. प्रश्न 126. जगातील 7 आश्चर्यापैकी एक असलेले प्रतिष्ठित भारतीय स्मारक ओळखा. उत्तर आहे ताजमहल हे एक प्रसिद्ध भारतीय स्मारक आहे आणि ते जगातील 7 आश्चर्यापैकी एक आहे. प्रश्न 127. भारताचे उद्घाटन पंतप्रधान म्हणून कोणी काम केले? उत्तर आहे जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. प्रश्न 128. टेलिफोनचा शोध लावण्याचे श्रेय कोणाला जाते? टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्रहम बेल यांनी लावला. प्रश्न 129. सूर्याचा रंग काय आहे? उत्तर आहे सूर्य हा सर्व रंगाचा संग्रह आहे म्हणून तो रंगात पांढरा आहे, तथापि ते बऱ्याचदा पिवळे, केशरी किंवा लाल रंगाचे दिसते. प्रश्न 130. कोणता प्राणी जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे सिंहाला त्यांच्या ताकद आणि सामर्थ्यामुळे जंगलाचा राजा म्हणून संबोधले जाते. प्रश्न 131. कुत्र्याला किती पाय असतात? उत्तर आहे कुत्र्याला 4 पाय असतात. 4 पाय असलेला कोणताही प्राणी
चतुष्पाद म्हणून ओळखला जातो? प्रश्न 132. आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? उत्तर आहे गुरु हा आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. प्रश्न 133. आठवड्यात किती दिवस असतात? उत्तर आहे आठवड्यात 7 दिवस असतात. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. प्रश्न 134. कोणता ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ आहे? उत्तर आहे बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. प्रश्न 135. जगात किती खंड आहेत? उत्तर आहे जगात 7 खंड आहेत. 1 आहे आफ्रिका, 2 आहे अंटार्क्टिका, 3 आहे आशिया, 4 आहे युरोप. उत्तर आहे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ओशनिया आणि दक्षिण अमेरिका. प्रश्न 136. जगातील सर्वात उंच प्राणी कोणता आहे? उत्तर आहे जिराफ हा जगातील सर्वात उंच प्राणी आहे. ते 14 ते 20 फूट उंच कुठेही असू शकते. प्रश्न 137. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? उत्तर आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. प्रश्न 138. माणसाच्या एका हाताला किती बोटे असतात? उत्तर माणसाच्या एका हाताला 5 बोटे असतात. प्रश्न 139. कोणता ग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे? शुक्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला ग्रह आहे. प्रश्न 140. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? उत्तर आहे पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे. प्रश्न 141. हिवाळ्यानंतर कोणता ऋतू येतो? उत्तर आहे हिवाळ्यानंतर येणारा ऋतू म्हणजे वसंत. प्रश्न 142. एका तासात किती मिनिट असतात? उत्तर एका तासात 60 मिनिट असतात. प्रश्न 143. भारताची राजधानीचे शहर कोणते आहे? उत्तर आहे भारताची राजधानी नवी दिल्ली आहे. प्रश्न 144. कोणता प्राणी उडू शकतो आणि घरटे बांधण्यासाठी ओळखला जातो? उत्तर आहे पक्षी उडू शकतात आणि घरटे बांधण्यासाठी ओळखले जातात. प्रश्न 145. इंद्रधनुष्यात किती रंग असतात? उत्तर आहे इंद्रधनुष्यात 7 रंग असतात. लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, इंडिगो आणि व्हायलेट. लक्षात घ्या. लक्षात ठेवण्यासाठी एक सोपा मार्ग म्हणजे FIBGYOR हा शब्द लक्षात ठेवणे, जे प्रत्येक रंगाच्या पहिल्या अक्षराचे संयोजन आहे. प्रश्न 146. कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे मंगळाचा लाल रंगामुळे त्याला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते. प्रश्न 147. एका वर्षात किती ऋतू असतात? उत्तर आहे एका वर्षात 4 ऋतू असतात. वसंत ऋतू, उन्हाळा, शरद ऋतू आणि हिवाळा. प्रश्न 148. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? उत्तर आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. वाघ त्यांच्या सौंदर्य, शक्ती आणि कृपेसाठी ओळखला जातो. प्रश्न 149. द 3 लिटल पिग्स ची कथा कोणी लिहिली? द 3 लिटल पिग्स ही एक प्रसिद्ध बालकथा आहे आणि ती कालांतराने विविध लेखकांनी लिहिली. तथापि सर्वात प्रसिद्ध आवृत्ती जोसेफ जॅकोब्सची आहे. प्रश्न 150. आनंदीच्या विरुद्धार्थी काय आहे? उत्तर आहे आनंदीच्या उलट दुःखी आहे. जेव्हा एखादी व्यक्ती दुःखी असते तेव्हा त्यांना दुःखी किंवा आनंदी वाटत नाही. प्रश्न 151. वाक्याच्या सुरुवातीला कॅपिटल लेटर म्हणजे काय? वाक्याच्या सुरुवातीला कॅपिटल लेटर किंवा अप्पर केस लेटर म्हणतात. हे वाक्याची सुरुवात दर्शवण्यासाठी वापरले जाते. प्रश्न 152. मोठे चे विरुद्धार्थी काय आहे?
उत्तर मोठेचे विरुद्धार्थी शब्द लहान आहे. जेव्हा एखादी गोष्ट लहान असते तेव्हा ती आकाराने मोठी नसते. प्रश्न 153. मांजरचे अनेक वचनी रूप काय आहे? मांजरचे अनेक वचनी रूप मांजर आहे. जेव्हा एकापेक्षा जास्त मांजर असते तेव्हा आपण अनेक वचनी रूप म्हणतो. प्रश्न 154. इंग्रजी भाषेतील स्वर कोणते आहेत? उत्तर ए, ई, आय, ओ आणि यू हे इंग्रजीतील स्वर आहेत. इंग्रजीमध्ये 26 अक्षरे आहेत, त्यापैकी 5 स्वर आहेत आणि उर्वरित व्यंजन आहेत. प्रश्न 155. कवितेतील ओळीच्या शेवटी यमक असलेल्या शब्दांना आपण काय म्हणतो? कवितेच्या ओळीच्या शेवटी यमक असलेल्या शब्दांना यमकयुक्त शब्द म्हणतात. ते कवितेत संगीतमय आणि तालबद्ध प्रभाव निर्माण करतात. प्रश्न 156. दिवसचा विरुद्धार्थी शब्द काय? दिवसचा विरुद्धार्थी शब्द रात्र आहे. दिवसाचा काळ म्हणजे जेव्हा सूर्य दिसतो तेव्हा रात्रीचा काळ असतो, जेव्हा बाहेर अंधार असतो तेव्हा. प्रश्न 157. वाक्याचा शेवट करणाऱ्यासाठी वापरण्यात येणारे विरामचिन्ह कोणते आहे? उत्तर आहे वाक्य संपण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विरामचिन्हाला पूर्णविराम किंवा कालावधी असे म्हणतात. हे विचार किंवा विधान पूर्ण झाल्याचे सूचित करते. प्रश्न 158. वेगवानचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? वेगवानचा विरुद्धार्थी शब्द मंद आहे. जेव्हा एखादी गोष्ट हळूहळू हलते तेव्हा ती वेगवान नसते. प्रश्न 159. आनंदी साठी समानार्थी शब्द काय आहे? उत्तर आहे आनंदीसाठी समानार्थी शब्द आनंदी आहे. दोन्ही शब्द आनंद किंवा सकारात्मक भावना व्यक्त करतात. प्रश्न 160. एखाद्या व्यक्तीचे, ठिकाणाचे किंवा गोष्टीचे वर्णन करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? उत्तर आहे एखाद्या व्यक्तीचे, ठिकाणाचे किंवा वस्तूचे वर्णन करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. विशेषण संज्ञाबद्दल अतिरिक्त माहिती देतात. गरमचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? गरमचा विरुद्धार्थी शब्द थंड आहे. जेव्हा एखादी गोष्ट थंड असते तेव्हा त्याचे तापमान कमी असते. मेंढ्याच्या गटाला काय म्हणतात? मेंढ्याच्या गटाला कळप म्हणतात. मेंढ्या अनेकदा कळपात एकत्र फिरतात आणि चरतात. मोठेसाठी समानार्थी शब्द काय आहे? उत्तर आहे मोठेसाठी समानार्थी शब्द मोठा आहे. दोन्ही शब्द लक्षणीय आकाराच्या एखाद्या गोष्टीचा संदर्भ देतात. सॉफ्टचे विरुद्धार्थी शब्द काय आहे? उत्तर सॉफ्टचे विरुद्धार्थी शब्द हार्ड आहे. मऊ वस्तू टणक किंवा कडक नसतात, तर कठीण वस्तूंना घन आणि प्रतिरोधक पोत असते. प्रश्न 165. प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विरामचिन्ह म्हणजे काय? उत्तर आहे प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विरामचिन्हाला प्रश्नचिन्ह म्हणतात. थेट प्रश्न सूचित करण्यासाठी ते वाक्याच्या शेवटी ठेवलेले असते किंवा आहे. कृती दर्शविणारे शब्द म्हणजे काय? उत्तर आहे क्रियेचे प्रतिनिधित्व करणारा शब्द क्रियापद असे म्हणतात. क्रियापद कोणीतरी किंवा काहीतरी काय करत आहे यांचे वर्णन करतात. प्रश्न 167. भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे. प्रश्न 168. कोणते दोन प्राणी आपल्याला दूध देतात? उत्तर गाय आणि बकरी आपल्याला दूध देतात. प्रश्न 169. दिवसाला आकाशात प्रकाशाचा नैसर्गिक स्रोत कोणता आहे? उत्तर आहे दिवसा अवकाशातील प्रकाशाचा नैसर्गिक स्रोत सूर्य आहे.
हे आपल्याला उष्णता आणि प्रकाश प्रदान करते. प्रश्न 170. बहुतेक झाडांवरील पानांचा रंग कसा असतो? उत्तर: बहुतेक झाडांवरील पानांचा रंग हिरवा असतो. त्यामध्ये क्लोरोफिल नावाचे रंगद्रव्य असते जे त्यांना त्यांचा हिरवा रंग देते. प्रश्न 171. वनस्पती कोणत्या प्रक्रियेद्वारे अन्न तयार करतात? उत्तर आहे: वनस्पती ज्या प्रक्रियेद्वारे अन्न बनविण्यात त्यांना प्रकाश संश्लेषण म्हणतात. ते ग्लुकोज तयार करण्यासाठी आणि ऑक्सिजन सोडवण्यासाठी सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड वापरतात. प्रश्न 172. पृथ्वीवरील पाण्याचा मुख्य स्रोत कोणता आहे? उत्तर आहे: पृथ्वीवरील पाण्याचा मुख्य स्रोत महासागर आहे. ते ग्रहाच्या पृष्ठभागावर एक मोठा भाग वापरतात. प्रश्न 173. आपल्या झाडांपासून कोणती नैसर्गिक संसाधने मिळतात? उत्तर आहे: आपल्या झाडांपासून लाकूड मिळते, जे एक मूल्यवान नैसर्गिक संसाधन आहे. फर्निचर, इमारती आणि इतर उपयुक्त वस्तू बनवण्यासाठी लाकडाचा वापर केला जातो. प्रश्न 174. पाण्याचे वाफेत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर उत्तर आहे: पाण्याचे बाष्पीय बनवण्याच्या प्रक्रियेला बाष्पीभवन म्हणतात. जेव्हा पाणी गरम होते तेव्हा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते तेव्हा असे म्हणतात. प्रश्न 175. कोणता ऋतू त्यांच्या गळणाऱ्या पानांसाठी ओळखला जातो? उत्तर आहे: गळणाऱ्या पानांसाठी ओळखला जाणारा ऋतू म्हणजे शरद ऋतू. या ऋतूत पाने रंग बदलतात आणि झाडांवरून पडतात. प्रश्न 176. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील संरक्षणात्मक आवरणाला आपण काय म्हणतात? उत्तर आहे: पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सकारात्मक आवरणाला माती म्हणतात. माती वनस्पतीच्या वाढीसाठी पोषक आणि आधार प्रदान करते. प्रश्न 177. वाऱ्यापासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा स्रोत काय आहे? उत्तर आहे: वाऱ्यांपासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या स्रोताला पवन ऊर्जा म्हणतात. विंड टर्बाईनचा वापर करून वीज निर्मिती केली जाते. प्रश्न 178. वातावरणातून पृथ्वीवर पाणी पडणाऱ्या प्रक्रियेला काय म्हणतात? वातावरणातून पृथ्वीवर पाणी पडणाऱ्या प्रक्रियेला प्रजनन म्हणतात. त्यात पाऊस, बर्फ, गारवा आणि गारांचा समावेश असतो. प्रश्न 179. पुनर्वापराचे महत्त्व काय आहे? उत्तर आहे: पुनर्वापर करणे महत्त्वाचे आहे कारण ते कचरा कमी करण्यास आणि संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत करते. यात वापरलेल्या साहित्याचे नवीन उत्पादनामध्ये रूपांतर करणे समाविष्ट करणे आहे. प्रश्न 180. कंपोस्टिंगचा उद्देश काय आहे? कंपोस्टिंग हे सेंद्रिय कचऱ्याचे पोषक तत्वांनी युक्त मातीत रूपांतर करण्याची प्रक्रिया आहे. यांचा उपयोग जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी आणि कचरा कमी करण्यासाठी केला जातो. प्रश्न 180. वायू प्रदूषणाचे मुख्य कारण काय आहे? उत्तर आहे: वायू प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे वाहने, उद्योग, यातून हवेत हानिकारक वायू आणि कण सोडणे आणि जीवाश्म इंधन जळणे. प्रश्न 182. जलविद्युत प्रकल्पामध्ये वीज निर्माण करण्यासाठी कोणत्या नैसर्गिक संसाधनांचा वापर केला जातो? उत्तर आहे: जलविद्युत प्रकल्पामध्ये वीज निर्माण करण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. टर्बाईन फिरवण्यासाठी आणि वीज निर्मितीसाठी पाण्याच्या हलत्या शक्तीचा वापर केला जातो. प्रश्न 183. बहुतेक सजीवासाठी अन्नाचा प्राथमिक
स्रोत काय आहे? उत्तर आहे बहुतेक सजीवांसाठी अन्नाचा प्राथमिक स्रोत वनस्पती आहे, जे अन्न साखळीचा आधार आहेत आणि इतर जीवांना ऊर्जा प्रदान करतात. प्रश्न 184. टिकाऊ पदार्थांचे नवीन उत्पादनामध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? उत्तर आहे टिकाऊ पदार्थाचे नवीन उत्पादनामध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला पुनर्वापर म्हणतात. हे संसाधनाचे संरक्षण करण्यास आणि लँडफिल कचरा कमी करण्यास मदत करते. प्रश्न 185. भूभागातील स्रोतापासून आपल्याला कोणते नैसर्गिक स्रोत मिळतात, जसे की विहीर? उत्तर आहे आपल्याला भूभागात स्रोत जसे किंवा विहिरीमधून भूजल मिळते. पाण्याचा आणि सिंचनाचा हा महत्त्वाचा स्रोत आहे. प्रश्न 186. संवर्धनाचा उद्देश काय आहे? उत्तर आहे संवर्धनाचा उद्देश भविष्यातील पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधने, वन्यजीव आणि पर्यावरण यांचे संरक्षण आणि जतन करणे आहे. प्रश्न 187. सजीवांसाठी ऊर्जाचा प्राथमिक स्रोत कोणता आहे? उत्तर आहे सजीवांसाठी ऊर्जाचा प्राथमिक स्रोत सूर्य आहे. हे प्रकाश संश्लेषणासाठी ऊर्जा प्रदान करते आणि अन्न साखळीचा आधार आहे. प्रश्न 188. कचरा कमी करण्याचे महत्त्व काय आहे? उत्तर आहे पर्यावरण होणाऱ्या परिणाम कमी करण्यासाठी आणि संसाधनाचे संरक्षण करण्यासाठी कचरा कमी करणे महत्त्वाचे आहे. त्यात कमी साहित्य वापरणे आणि पुनर्वापर करणे समाविष्ट आहे. प्रश्न 190. चौरसच्या किती बाजू असतात? उत्तर आहे चौरसाला समान लांबीच्या 4 बाजू असतात. प्रत्येक बाजू काटकोनात मिळतो. प्रश्न 190. पिझ्झाचा आकार काय आहे? उत्तर आहे पिझ्झाचा आकार सामान्यतः गोल असतो, वर्तुळासारखा असतो. प्रश्न 191. 10 क्रमांकानंतर काय येते? उत्तर आहे 10 नंतर येणारी संख्या 11 आहे. ती मोजण्यासाठी क्रम चालू ठेवते. प्रश्न 192. एका आयताला किती बाजू असतात? उत्तर आहे आयताला 4 बाजू असतात. त्यांच्या विरुद्ध बाजूंची लांबी समान आहे आणि सर्व कोन काटकोन आहेत. प्रश्न 193. ट्रॅफिक स्टॉप साईनचा आकार काय असतो? उत्तर आहे ट्रॅफिक स्टॉप साईनचा आकार अष्टकोनासारखा असतो, म्हणजे त्याला 8 बाजू असतात. प्रश्न 194. वर्तुळात किती कोपरे असतात? उत्तर आहे वर्तुळात कोणतेही कोपरे किंवा शिरोबिंदू नसतात. तो एक उत्तम गोल आकार आहे. प्रश्न 195. 2 आणि 3 एकत्र जोडल्याने काय परिणाम होतोय? 2 आणि 3 एकत्र जोडण्याचे परिणाम 5 आहे. 2 किंवा अधिक संख्या जोडल्याचा परिणाम त्या संख्येची बेरीज म्हणून ओळखला जातो. प्रश्न 196. षटकोनाला किती बाजू असतात? उत्तर आहे षटकोनाला 6 बाजू असतात. सर्व 6 बाजूची लांबी समान आहे. प्रश्न 197. पेंटागॉनला किती बाजू असतात? उत्तर आहे पेंटागॉनला 5 बाजू असतात. प्रत्येक बाजू जवळच्या बाजूंना जोडते, एक बंद आकृती बनवते. प्रश्न 198. 9 मधून 4 वजा केल्याने काय परिणाम होते? 9 मधून 4 वजा केल्याने 5 येते. एका संख्येतून दुसरी संख्या वजा केल्याने येणारा परिणाम 2 संख्यांमधील फरक म्हणून ओळखला जातो. प्रश्न 199. अष्टकोनाला किती बाजू असतात? उत्तर आहे अष्टकोनाला 8 बाजू असतात. सर्व 8 बाजू समान लांबीच्या आहेत. प्रश्न 200. हिऱ्याच्या आकाराला किती बाजू असतात? उत्तर आहे हिऱ्याच्या आकाराला 4 बाजू असतात.
हे समभुज चौकोन आहेत जेथे विरुद्ध बाजू समान लांबीच्या असतात. प्रश्न 201. 3 ने 2 ने गुणाकार केल्याने काय परिणाम होतो? उत्तर आहे 3 ने 2 ने गुणाकार केल्याचा परिणाम 6 आहे. 2 किंवा अधिक संख्यांचा गुणाकार केल्याने होणारा परिणाम गुणाकारक म्हणून ओळखला जातो. प्रश्न 202. अंडाकृतीचा आकार काय आहे? उत्तर आहे अंडाकृती म्हणजे ताणलेल्या वर्तुळासारखा आकार आहे. प्रश्न 203. शंकूचा आकार काय आहे? उत्तर आहे शंकू हा असा आकार आहे जो एका टोकाला टोकदार आणि दुसऱ्या टोकाला गोलाकार असतो. प्रश्न 204. एका वर्षात किती दिवस असतात? उत्तर आहे लीप वर्ष वगळत्या वर्षात 365 दिवस असतात, ज्यात 366 दिवस असतात. प्रश्न 205. सिलेंडरचा आकार काय आहे? उत्तर आहे सिलेंडर म्हणजे डब्बा किंवा पिण्याच्या ग्लाससारखा आकार आहे. प्रश्न 206. हेप्टॅगॉनला किती बाजू असतात? हेप्टॅगॉनला 7 बाजू असतात. प्रश्न 207. नॉन-गॉनला किती बाजू असतात? नॉन-गोनला 9 बाजू असतात. प्रश्न 208. ताऱ्यांचा आकार काय आहे? उत्तर आहे तारा म्हणजे 5 किंवा त्याहून अधिक बिंदू असलेला आकार. प्रश्न 209. बुद्धिबळाची उत्पत्ती कोणत्या देशात झाली? उत्तर आहे बुद्धिबळाची उत्पत्ती भारतात झाली. प्रश्न 210. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? उत्तर आहे वटवृक्ष हा भारतातील राष्ट्रीय वृक्ष आहे. प्रश्न 211. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? उत्तर आहे जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. प्रश्न 212. जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? उत्तर आहे नेपाळमधील माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न 213. प्रिंटिंग प्रेसचा शोध कोणी लावला? उत्तर आहे प्रिंटिंग प्रेसचा शोध जोहान्स गुटेनबर्ग यांनी लावला. प्रश्न 214. जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे? उत्तर आहे बी हर्मिंगबर्ड हा जगातील सर्वात लहान पक्षी आहे. प्रश्न 215. संगणकाचा शोध सर्वप्रथम कोणी लावला? उत्तर आहे संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज यांनी लावला. प्रश्न 216. ह्युमन कॉम्प्युटर म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे शकुंतला देवी यांना त्यांच्या विलक्षण कौशल्यामुळे मानव संगणक म्हणून ओळखले जाते. प्रश्न 217. कागदी मनी वापरण्यास सुरुवात करणारा पहिला देश कोणता आहे? कागदी पैशाचा वापर सुरू करणारा चीन हा पहिला देश आहे. प्रश्न 218. जगातील सर्वात लहान खंड कोणता आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वात लहान खंड आहे. प्रश्न 219. क्षेत्रफळाच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? उत्तर आहे रशिया हा 17.1 दशलक्ष किमी चा वर्ग क्षेत्रफळ असलेला जगातील सर्वात मोठा देश आहे. प्रश्न 220. सर्वात वेगवान जमिनी प्राणी कोणता आहे? उत्तर आहे चिता हा सर्वात वेगवान जमिनी प्राणी आहे. प्रश्न 221. बृहस्पतीला किती चंद्र आहेत? उत्तर आहे गुरुला 79 चंद्र आहेत. प्रश्न 222. सूर्य पृथ्वीपासून किती अंतरावर आहे? उत्तर आहे
सूर्य पृथ्वीपासून 153 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. प्रश्न 223. भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? उत्तर आहे कांचनजंगा हे भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे. प्रश्न 224. आशियातील कोणत्या शहराला पहिले विद्युत पथदिवे मिळाले? उत्तर आहे भारतातील बेंगळूर हे विद्युत पथदिवे मिळवणारे पहिले आशियाई शहर होते. प्रश्न 225. शनीच्या सर्वात मोठ्या चंद्राचे नाव काय आहे? उत्तर आहे शनीच्या सर्वात मोठ्या चंद्राचे नाव टायटन आहे. प्रश्न 226. मेंदूच्या सर्वात मोठ्या भागाला काय म्हणतात? मेंदूच्या सर्वात मोठ्या भागाला सेरेब्रम म्हणतात. प्रश्न 227. गुगलचे संस्थापक कोण आहेत? उत्तर आहे गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्ग ब्रिन आहेत. पीआयचे मूल्य प्रथम कोणी काढले? उत्तर आहे पीआयचे मूल्य प्रथम आर्किमिडीजने काढले. प्रश्न 229. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? वाऱ्याचा वेग ॲनिमोमीटरने मोजला जातो. प्रश्न 230. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी कोणत्या ग्रहाला सर्वात जास्त वेळ लागतो? उत्तर आहे नेपच्यूनला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सर्वात जास्त वेळ लागतो. प्रश्न 231. पृथ्वीवर कोणता पदार्थ सर्वात कठीण आहे? उत्तर आहे हिरा हा पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ आहे. प्रश्न 232. चंद्रावर उतरणारी पहिली व्यक्ती कोण होती? उत्तर आहे नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर उतरणारे पहिले व्यक्ती होते. प्रश्न 233. पहिले महायुद्ध किती वर्ष चालले? उत्तर आहे पहिले महायुद्ध 1914 ते 1918 पर्यंत 4 वर्ष चालले. प्रश्न 234. जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? उत्तर आहे व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे. प्रश्न 235. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे जागतिक पर्यावरण दिन दर 5 जून रोजी साजरा केला जातो. प्रश्न 236. बुद्धिबळाची उत्पत्ती कोणत्या देशात झाली? उत्तर आहे बुद्धिबळाची उत्पत्ती भारतात झाली. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? वटवृक्ष हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? नेपाळमधील माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न 240. प्रिंटिंग प्रेसचा शोध कोणी लावला? प्रिंटिंग प्रेसचा शोध जोहान्स गुटेनबर्ग यांनी लावला. जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे? बी हर्मिंगबर्ड हा जगातील सर्वात लहान पक्षी आहे. प्रश्न 245. संगणकाचा शोध सर्वप्रथम कोणी लावला? संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज यांनी लावला. प्रश्न 243. ह्युमन कॅम्प्युटर म्हणून कोणाला ओळखले जात असे? उत्तर आहे शकुंतला देवी यांना त्यांच्या विलक्षण कौशल्यामुळे मानव संगणक म्हणून ओळखले जाते. प्रश्न 244. कागदी मनी वापरण्यास सुरुवात करणारा पहिला देश कोणता आहे? कागदी पैशाचा वापर सुरू करण्याचा चीन हा पहिला देश आहे. प्रश्न 245. जगातील सर्वात लहान खंड कोणता आहे?
उत्तर आहे ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वात लहान खंड आहे. 246 क्षेत्रफळाच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? उत्तर आहे रशिया हा 17.1 दशलक्ष किमी क्षेत्रफळ असलेला जगातील सर्वात मोठा देश आहे. प्रश्न 247 सर्वात वेगवान जमिनी प्राणी कोणता आहे? उत्तर आहे चीता हा सर्वात वेगवान जमिनी प्राणी आहे. बृहस्पतीला किती चंद्र आहेत? उत्तर आहे गुरुला 79 चंद्र आहेत. प्रश्न 249 सूर्य पृथ्वीपासून किती अंतरावर आहे? उत्तर आहे सूर्य पृथ्वीपासून 153 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. प्रश्न 250 भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? कांचनजंगा हे भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर आहेत. प्रश्न 251 आशियातील कोणत्या शहराला पहिले विद्युत पथदिवे मिळाले? उत्तर आहे भारतातील बेंगळूर हे विद्युत पथदिवे मिळवणारे पहिले आशियाई शहर होते. प्रश्न 252 शनीच्या सर्वात मोठ्या चंद्राचे नाव काय आहे? उत्तर आहे शनीच्या सर्वात मोठ्या चंद्राचे नाव टायटन आहे. प्रश्न 253 मेंदूच्या सर्वात मोठ्या भागाला काय म्हणतात? उत्तर आहे मेंदूच्या सर्वात मोठ्या भागाला सेरेब्रम म्हणतात. प्रश्न 254 गुगलचे संस्थापक कोण आहेत? उत्तर आहे गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्ग ब्रेन आहेत. प्रश्न 255 पीआयचे मूल्य प्रथम कोणी काढले? उत्तर आहे पीआयचे मूल्य प्रथम आर्किमिडीजने काढले. प्रश्न 256 वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? उत्तर आहे वाऱ्याचा वेग ॲनिमोमीटरने मोजला जातो. प्रश्न 257 सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी कोणत्या ग्रहाला सर्वात जास्त वेळ लागतो? उत्तर आहे नेपच्यूनला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सर्वात जास्त वेळ लागतो. प्रश्न 258 पृथ्वीवर कोणता पदार्थ सर्वात कठीण आहे? उत्तर आहे हिरा हा पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ आहे. प्रश्न 259 चंद्रावर उतरणारी पहिली व्यक्ती कोणती होती? उत्तर आहे नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर उतरणारे पहिले व्यक्ती होते. प्रश्न 260 पहिले महायुद्ध किती वर्ष चालले? उत्तर आहे पहिले महायुद्ध 4 वर्ष चालले. ते 1914 ते 1918 पर्यंत चालले. प्रश्न 261 जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? उत्तर आहे व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे. प्रश्न 262 जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे जागतिक पर्यावरण दिन दर 5 जून रोजी साजरा केला जातो. प्रश्न 263 भारताचा कोकिळा म्हणून कोणाला संबोधले जाते? उत्तर आहे सरोजिनी नायडू यांना भारताचे कोकिळा म्हणून ओळखले जाते. प्रश्न 264 भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? उत्तर आहे इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. प्रश्न 265 मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते आहे? उत्तर आहे फेमर हे मानवी शरीरातील सर्वात लांब हाडे आहेत. प्रश्न 266 भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? उत्तर आहे प्रतिभा पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. प्रश्न 267 भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर डॉक्टर B.R. आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न 268 भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? उत्तर आहे कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. प्रश्न 269 पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण कोणते आहे? उत्तर आहे पृथ्वीवरील सर्वात थंड स्थान अंटार्क्टिकामधील होस्टोक स्टेशन आहे.
प्रश्न 270, जगातील सर्वात उष्ण ठिकाण कोणते आहे? उत्तर आहे इथिओपियामधील डॅनकिन डिप्रेशन हे जगातील सर्वात उष्ण ठिकाण म्हणून ओळखले जाते. प्रश्न 271, कोणत्या देशाला पांढऱ्या हत्तीचा देश असे संबोधले जाते? उत्तर आहे थायलंडला पांढऱ्या हत्तीचा देश असे संबोधले जाते. प्रश्न 272, जगातील सर्वात मोठे रेन फॉरेस्ट कोणते आहे? उत्तर आहे ॲमेझॉन रेन फॉरेस्ट हे जगातील सर्वात मोठे रेन फॉरेस्ट आहे. प्रश्न 273, संगणकाच्या कोणत्या भागाला त्यांचा मेंदू म्हणतात? उत्तर आहे संगणकाचा CPU हा त्यांचा मेंदू म्हणून ओळखला जातो. प्रश्न 274, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे? उत्तर आहे मधल्या कानात असलेल्या स्टेप्स हाड हे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड आहे. प्रश्न 275, सर्व घटक कशापासून बनलेले आहेत? उत्तर आहे सर्व घटक अणूंनी बनलेले आहेत. प्रश्न 276, भारताने किती वेळा ICC विश्वचषक जिंकला आहे? उत्तर आहे भारताने 2दा विश्वचषक जिंकला आहे. प्रश्न 277, 7 जागतिक चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक एक पदक जिंकणारी एकमेव महिला बॉक्सर कोण आहे? उत्तर आहे मेरी कॉम ही एकमेव महिला बॉक्सर आहे जिने 7 जागतिक अजिंक्य पदकांपैकी प्रत्येक स्पर्धेत पदक जिंकले आहेत. प्रश्न 278, ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला कोण होती? उत्तर आहे ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी सायना नेहवाल ही पहिली महिला होती. प्रश्न 279, जगातील सर्वात उंच पुतळा कोणता आहे? उत्तर आहे जगातील सर्वात उंच पुतळा भारतीय स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. प्रश्न 280, भारताचा फ्रूट बाउल म्हणून कोणत्या राज्याचा उल्लेख केला जातो? उत्तर आहे हिमाचल प्रदेशाला भारताचा फ्रूट बाउल म्हणून ओळखले जाते किंवा संबोधले जाते. प्रश्न 281, भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लोकसंख्या आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेशामध्ये भारतात सर्वाधिक लोकसंख्या आहे. प्रश्न 282, जम्मू आणि काश्मीरची अधिकृत भाषा कोणती आहे? उत्तर आहे उर्दू ही जम्मू आणि काश्मीरमधील स्थानिक लोकांची अधिकृत भाषा आहे. प्रश्न 283, जगातील सर्वात मोठा कोरल रीफ कोणता आहे? उत्तर आहे जगातील सर्वात मोठा प्रवाळ रीफ ग्रेट बॅरियर रीफ आहे. प्रश्न 284, भारतीय संसद कुठे आहे? उत्तर आहे भारतीय संसद नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न 285, प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो. गिझाचा पिरॅमिड कुठे आहे? उत्तर आहे गिझाचा पिरॅमिड इजिप्तमध्ये आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कुठे आहे? उत्तर आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी न्यूयॉर्क USA येथे आहे. प्रश्न 288, आसाममधील मूळ रहिवासी मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी भाषा कोणती आहे? उत्तर आहे आसामचे मूळ रहिवासी मोठ्या प्रमाणावर आसामी बोलतात. प्रश्न 289, मेघालयात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषांपैकी कोणती एक आहे? उत्तर आहे खासी ही मेघालयात बोलल्या जाणारी प्रमुख भाषांपैकी एक आहे. प्रश्न 290, केरळमधील रहिवासी मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी भाषा कोणती आहे? उत्तर आहे मल्याळम ही केरळमधील रहिवासी मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी भाषा आहे. प्रश्न 291, जेम्स कॉर्बेट नॅशनल पार्क पूर्वी काय म्हणून ओळखले जात होते? उत्तर आहे जेम्स कॉर्बेट नॅशनल पार्क पूर्वी हेली नॅशनल पार्क म्हणून ओळखले जात होते. प्रश्न 292, कोणत्या राज्यात सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान आहेत? उत्तर आहे मध्य प्रदेशात सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान आहेत. प्रश्न 293, भारतातील वाघांचे राज्य म्हणून कोणते राज्य ओळखले जाते?
उत्तर आहे भारतातील वाघांच्या 19% लोकसंख्येचे घर असल्यामुळे मध्य प्रदेश हे भारताचे वाघ राज्य म्हणूनही ओळखले जाते. प्रश्न 294. भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? उत्तर आहे दक्षिण बटन राष्ट्रीय उद्यान हे भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न 295. BC आणि AD चा उत्तर काय आहे? उत्तर आहे BC आणि AD अनुक्रमे बिफोर क्राइस्ट आणि एनो डोमिनचा अर्थ आहे. प्रश्न 296. AM आणि PM म्हणजे काय? उत्तर आहे AM आणि PM हे अनुक्रमे अनेट मेरिडियम आणि पोस्ट मेरिडियम साठी आहे. प्रश्न 297. जगातील सर्वात लांब मानवनिर्मित संरचना कोणती आहे? उत्तर आहे चीनची ग्रेट वॉल ही जगातील सर्वात लांब मानवनिर्मित रचना आहे. प्रश्न 298. कोणता एकमेव देश आहे ज्याकडे आयताकृती ध्वज आहे? उत्तर आहे नेपाळ हा एकमेव देश आहे ज्याकडे आयताकृती ध्वज आहे. कोणत्या देशाच्या राष्ट्रगीतामध्ये फक्त संगीत आहे? उत्तर आहे स्पेनच्या राष्ट्रगीतामध्ये फक्त संगीत आहे आणि शब्द नाहीत. प्रश्न 300. जगातील 7 आश्चर्यापैकी कोणते आश्चर्य भारतात आढळते? उत्तर आहे ताजमहल हे जगातील 7 आश्चर्यापैकी एक आहे. प्रश्न 301. जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे? उत्तर आहे दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. प्रश्न 302. जगभरात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे? उत्तर आहे जगभरात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा मॅड्रिन चीनी आहे. प्रश्न 303. सुंदर आकारात कागदाची घडी घालण्यासाठी कला काय आहे? ओरिगामी ही कागदाला सुंदर आकारात दुमडण्याची कला आहे. प्रश्न 304. त्रिकोणातील सर्व कोनांची बेरीज किती असते? उत्तर आहे त्रिकोणातील सर्व कोनांची बेरीज 180 अंश असते. प्रश्न 305. कोणत्या संख्येला स्वतःचा रोमन अंक नाही? उत्तर आहे 0ला स्वतःचा रोमन अंक नाही. प्रश्न 306. कोणती सलग 3 संख्या जोडल्यावर आणि गुणाकार केल्यावर समान उत्तर देतात? उत्तर आहे 1, 2, 3 जोडले आणि गुणाकार केल्यावर समान उत्तर देतात. प्रश्न 307. एका दिवसात किती सेकंद असतात? उत्तर आहे एका दिवसात 86,400 सेकंद असतात. प्रश्न 308. नवजात बाळाला किती हाडे असतात? उत्तर आहे नवजात बाळाला 300 हाडे असतात. प्रश्न 309. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. प्रश्न 310. जे प्राणी दिवसा झोपतात आणि रात्री जागे असतात त्यांना कोणते प्राणी म्हणतात? प्रश्न 311. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? उत्तर आहे भारत छोडो आंदोलन 1942 मध्ये सुरू झाले. प्रश्न 312. चंद्रगुप्त मौर्य यांनी मुघल साम्राज्याची स्थापना केव्हा केली? उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य यांनी 321 BC मध्ये मुघल साम्राज्याची स्थापना केली. प्रश्न 313. सुभाषचंद्र बोस यांनी जन्म कधी झाला? सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी झाला. प्रश्न 314. भारताच्या टेलिव्हिजन कधी सुरू झाले? उत्तर आहे भारताचे 1959 मध्ये टेलिव्हिजनची सुरुवात झाली. प्रश्न 315. लाईट बल्बामध्ये धातूचा फिलामेंट काय आहे? उत्तर आहे लाईट बल्बामधील धातूचा फिलामेंट
टंगस्टनपासून बनलेला असतो? प्रश्न 316. जगातील सर्वात मोठे बेटे कोणते आहे? उत्तर आहे ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेटे आहे. प्रश्न 317. डिस्कव्हरी ऑफ इंडिया ही कोणी लिहिले? उत्तर आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया जवाहरलाल नेहरूंनी लिहिले आहे. प्रश्न 318. भारतातील कोणत्या राज्याला ऑर्किड पॅराडाईज असे संबोधले जाते? अरुणाचल प्रदेशाला भारताचा ऑर्किड पॅराडाईज म्हणूनही ओळखले जाते. प्रश्न 319. भूमितीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? युक्लिडला भूमितीचा जनक म्हणूनही ओळखले जाते. प्रश्न 320. भारतात राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? भारतात 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. प्रश्न 321. आग्रा कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? आग्रा यमुना नदीच्या काठावर वसलेले आहे. प्रश्न 322. कोणती 2 बेटे भारताचा भाग आहेत? अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटे भारताचा एक भाग आहे. प्रश्न 323. आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील अवयव कोणता आहे? उत्तर आहे त्वचा हा शरीरातील सर्वात संवेदनशील अवयव आहे. प्रश्न 324. कोणते अवयव आपले रक्त शुद्ध करतात? उत्तर आहे किडनी मानवी शरीरातील रक्त शुद्ध करते. प्रश्न 325. रोबोटिक्ससाठी कोणता देश प्रसिद्ध आहे? उत्तर आहे रोबोटिक्समध्ये जपान आघाडीवर आहे. प्रश्न 326. इकोसिस्टम कशाने बनते? इकोसिस्टम कशामुळे बनते? उत्तर आहे इकोसिस्टम ही जैविक आणि अजैविक घटकांनी बनलेली असते. प्रश्न 327. ऑलिम्पिक खेळ कोणत्या वर्षी आणि देशात सुरू झाले? ऑलिम्पिक खेळ 1896 मध्ये ग्रीसमध्ये सुरू झाले. प्रश्न 328. हॉकीचा जादूगर म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगर म्हणूनही ओळखले जाते. प्रश्न 329. राजा आर्थरच्या मालिकेच्या तलवारीचे नाव काय आहे? उत्तर आहे किंग आर्थरच्या मालिकेच्या तलवारीचे नाव एक्सकॅलिबर म्हणून ओळखले जाते. प्रश्न 330. आफ्रिकेतील कोणता देश चॉकलेटसाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे घाना आफ्रिका चॉकलेटसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 331. ऑलिम्पिक खेळ किती वेळा आयोजित केले जातात? उत्तर आहे ऑलिम्पिक खेळ दर 4 वर्षांनी आयोजित केले जातात. प्रश्न 332. टेबल टेनिस याला काय म्हणतात? उत्तर आहे टेबल टेनिसला पिंग पॉंग असेही म्हणतात. प्रश्न 333. दीपा कर्माकर कोणत्या खेळासाठी ओळखली जाते? उत्तर आहे दीपा कर्माकर जिम्नॅस्टिक्ससाठी ओळखले जातात. प्रश्न 334. कोणती नदी चीनचे दुःख म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे पिवळी नदी चीनचे दुःख म्हणून ओळखले जाते. प्रश्न 335. मंगळावरील इस्रोच्या मोहिमेला काय म्हणतात? उत्तर आहे मंगळवरच्या स्रोताच्या मोहिमेला मंगळयान असे म्हणतात. प्रश्न 336. जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? जेम्स गोसलिंगने जावा प्रोग्रॅमिंग भाषेचा शोध लावला. सी भाषेचा शोध कोणी लावला? उत्तर आहे डेनिस रिची यांनी सी भाषेचे जनक म्हणून ओळखले जातात. BITचे पूर्ण रूप काय आहे? उत्तर आहे BITचे पूर्ण रूप एक बायनरी अंक आहे.
प्रश्न 339 इंडियन इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरोलॉजी येथे ठेवलेल्या सुपर कॅम्प्युटरचे नाव काय आहे? उत्तर आहे प्रत्यक्ष हे इंडिया इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रॉपिकल मेटेरियोलॉजी येथे ठेवलेल्या सुपर कॅम्प्युटरचे नाव आहे. प्रश्न 340 जगातील सर्वात वेगवान सुपर कॅम्प्युटर कोणता आहे? उत्तर आहे फुगाकू सुपर कॅम्प्युटर हा जगातील सर्वात वेगवान संगणक आहे. प्रश्न 341 BMPचे पूर्ण रूप काय आहे? BMPचे पूर्ण रूप बिटमॅप पिक्चर आहे. प्रश्न 342 बेल्जियमची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे ब्रुसेल्स ही बेल्जियमची राजधानी आहे. प्रश्न 343 जगातील सर्वात मोठा डेल्टा कोणता आहे? उत्तर आहे सुंदरबन डेल्टा हा जगातील सर्वात मोठा डेल्टा आहे. ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे ड्युरंड कप फुटबॉलशी संबंधित आहे. प्रश्न 345 जागतिक क्रॉस दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे जागतिक क्रॉस डे 8 मे रोजी साजरा केला जातो. कोणत्या देशाला केकची भूमी असे संबोधले जाते? उत्तर आहे स्कॉटलंडला केकची भूमी असे संबोधले जाते. प्रश्न 247 अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कोणत्या देशाने भेट दिली? उत्तर आहे फ्रान्सने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला भेट दिली. प्रश्न 348 सफरचंदात कोणते ॲसिड असते? उत्तर आहे सफरचंदात मॅलिक ॲसिड असते. प्रश्न 349 नोबेल पुरस्कार कोणत्या देशाला दिला जातो? उत्तर आहे स्वीडन नोबेल पारितोषिक देतो. प्रश्न 350 मलेशिया कोणते चलन वापरते? उत्तर आहे मलेशिया मलेशियन रिंगिट चलन वापरते. RMचे पूर्ण रूप काय आहे? उत्तर आहे RMचे पूर्ण रूप म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. प्रश्न 352 सत्याच्या प्रयोगाची कथा कोणी लिहिलेल्या? उत्तर आहे माझ्या सत्याच्या प्रयोगाची कथा महात्मा गांधींनी लिहिली होती. प्रश्न 353 महाभारताचा लेखक कोण आहे? उत्तर आहे महाभारताचा व्यासांनी लिहिले. प्रश्न 354 जगातील सर्वात लहान महासागर कोणता आहे? उत्तर आहे आर्क्टिक महासागर हा जगातील सर्वात लहान महासागर आहे. प्रश्न 355 शहीद दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे शहीद दिन दरवर्षी 30 जानेवारीला साजरा केला जातो. प्रश्न 356 गुजरातमधील गीर राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे गुजरातमधील गीर राष्ट्रीय उद्यान सिंहासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न पंजाबचे लोकनृत्य काय आहे? उत्तर आहे गिंदा हे पंजाबचे लोकनृत्य आहे. प्रश्न 358 सोने आणि चांदीमध्ये सर्वात जड धातू कोणते आहेत? उत्तर आहे सोने आणि चांदीमध्ये सोने जास्त जड आहे. प्रश्न 359 बीट गाजर आणि मुळा कोणत्या प्रकारच्या भाज्या आहेत? उत्तर आहे बीट गाजर आणि मुळा यांना मूळ भाज्या म्हणतात. प्रश्न 360 उंटाला काय म्हणतात? उत्तर आहे उंटाला मिठाईचे जहाज म्हणतात. प्रश्न 361 आकृतीभोवतीच्या एकूण अंतराला काय म्हणतात? उत्तर आहे आकृतीभोवतीच्या एकूण अंतराला त्यांच्या परिमिती म्हणतात.
कोणता रंग शांततेचा प्रतीक आहे? उत्तर आहे पांढरा रंग शांततेचा प्रतीक आहे. प्रश्न 363 मोतीबिंदू हा काय रोग आहे? उत्तर आहे मोतीबिंदू हा डोळ्यांचा आजार आहे. प्रश्न 364 राष्ट्रगीत कोणी लिहिले? उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. प्रश्न 365 दार्जिलिंग प्रदेशात कोणते पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते? उत्तर आहे दार्जिलिंग प्रदेशात चहाची पाने मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. प्रश्न 366 उत्तराखंडाची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे डेहराडून ही उत्तराखंडाची राजधानी आहे. कुत्रा कुठे राहतो? उत्तर आहे कुत्र्यामध्ये राहतो. प्रश्न 368 गलगंड कशामुळे होतो? उत्तर आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड होतो. USA पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? उत्तर आहे जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष होते. प्रश्न 370 मायक्रोसॉफ्टचे संस्थापक कोण आहेत? उत्तर आहे बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आहेत. पक्ष्याच्या वैज्ञानिक अभ्यासाला काय म्हणतात? उत्तर आहे पक्ष्याच्या शास्त्रीय अभ्यासाला पक्षीय शास्त्र असे म्हणतात. प्रश्न 372 ब्रोकन विंग कोणी लिहिले? उत्तर आहे ब्रोकन विंग सरोजिनी नायडू यांनी लिहिली होती. कुच्चीपुडी हा कोणत्या राज्यातील नृत्य प्रकार आहे? कुच्चीपुडी हा आंध्र प्रदेशाचा नृत्य प्रकार आहे. प्रश्न 374 राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे राष्ट्रीय शिक्षण दिन 11 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. जगातील सर्वात लांब लिखित संविधान कोणत्या देशात आहे? उत्तर आहे जगातील सर्वात लांब लिखित संविधान भारताकडे आहे. प्रश्न अंतराळात जाणारी पहिली महिला कोण होती? उत्तर आहे व्हॅलेंटिना तेरेश्को ही अंतराळात जाणारी पहिली महिला होती. प्रश्न 378 रामायणचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे रामायणचे लेखक वाल्मिकींनी लिहिले आहे. प्रश्न 379 सर्वात मोठा समुद्री प्राणी कोणता आहे? उत्तर आहे डॉल्फिन हा सर्वात मोठा सागरी प्राणी आहे. 1 मेगाबाईटमध्ये किती किलोबाईट्स असतात? उत्तर आहे 1 मेगाबाईटमध्ये 1024 किलोबाईट्स असतात. प्रश्न 381 संगीताच्या ग्रीक देवाचे नाव काय आहे? उत्तर आहे अपोलो हा संगीताचा ग्रीक देव म्हणून ओळखला जातो. प्रश्न 382 घटकाच्या नियतकालिक सारणीतील पहिला घटक कोणता आहे? उत्तर आहे हायड्रोजन हे मूलद्रव्याच्या नियतकालीन सारणीतील पहिले मूलद्रव्य आहे. प्रश्न 384 मानवी शरीरातील सर्वात मोठा साधा कोणता आहे? उत्तर आहे गुडघा हा मानवी शरीरातील सर्वात मोठा साधा आहे. प्रश्न 385 वातावरणाचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? उत्तर आहे वायुमंडलीय दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा वापर केला जातो. प्रश्न 386 नोबेल पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो? उत्तर आहे नोबेल पुरस्कार अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिला जातो. प्रश्न 387 USA मध्ये कोणते चलन वापरले जाते? उत्तर आहे USA मध्ये वापरलेले चलन USA डॉलर आहे. अनेकदा फक्त USD असे लहान केले जाते. प्रश्न 388 युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी कोणी मतदान
केले? युनायटेड किंगडम युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी मदत केले? प्रश्न, सेनकाकू बेटाचा वाद चीन आणि कोणत्या देशामध्ये आहे? उत्तर आहे सेनकाकू बेटाचा वाद चीनी आणि जपान यांच्यात आहे. प्रश्न 390, 2019 मध्ये बुकर पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे मार्गारेट ॲटवूड यांनी 2019 मध्ये बुकर पारितोषिक जिंकले. प्रश्न 391, सामोस हे ग्रीक बेटे कुठे आहे? उत्तर आहे ग्रीक बेटे सामोस हे एजियन समुद्रात आहे. प्रश्न 392, कपडे बनवण्यासाठी प्राण्याकडून कोणते साहित्य मिळते? उत्तर आहे कपडे बनवण्यासाठी आपल्याला जनावरांकडून रेशीम आणि लोकर मिळतात. प्रश्न 393, भारताच्या मध्यातून कोणती भौतिक रेषा जाते? उत्तर आहे कर्करोगाचे उष्णकटिबंध भारताच्या मध्यभागातून जाते. प्रश्न 394, कोणते शहर अरबी समुद्राची राणी म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे कोचीला अरबी समुद्राची राणी म्हणून ओळखले जाते. प्रश्न 395, क्रिकेटमध्ये विकेटच्या 2 सेटमधून अंतर किती आहे? उत्तर आहे विकेटच्या 2 सेटमधील अंतर 12 यार्ड आहे. प्रश्न 396, भारतीय लष्कराचे पहिले प्रमुख कोण होते? फील्ड मार्शल कोंडदेरा मंडप्पा करियप्पा ओइम्बी हे भारतातील लष्कराचे पहिले प्रमुख होते. प्रश्न 397, आसामचे लोकनृत्य कोणते आहे? उत्तर आहे बिहू हे आसामचे लोकनृत्य आहे. प्रश्न 398, भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? उत्तर आहे भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? उत्तर आहे भारतात 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. लडाख, जम्मू आणि काश्मीर, पुद्दुचेरी, लक्षद्वीप, दिल्ली, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, अंदमान आणि निकोबार बेटे. कोणते शहर पर्ल सिटी म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे हैदराबादला पर्ल सिटी म्हणून ओळखले जाते. प्रश्न 400, व्हिक्टोरिया मेमोरियल कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे व्हिक्टोरिया मेमोरियल कोलकाता येथे आहे. प्रश्न 401, सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? गुरु हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. प्रश्न 401, गंगा नदी कोणत्या समुद्रात येते? उत्तर आहे गंगा नदी बंगालच्या उपसागरात येते. प्रश्न 402, भूकंपाच्या शास्त्रीय अभ्यासाला काय म्हणतात? उत्तर आहे भूकंपाच्या शास्त्रीय अभ्यासाला भूकंपशास्त्र असे म्हणतात. प्रश्न 403, विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक कोण होते? विंग्स ऑफ फायर हे पुस्तक APJ अब्दुल कलाम आणि अरुण तिवारी यांनी लिहिले आहे. प्रश्न 404, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. प्रश्न 405, फुग्यामध्ये भरलेला वायू कोणता आहे? उत्तर आहे फुग्यामध्ये भरलेला वायू हेलियम. प्रश्न 406, देवप्रयागमध्ये कोणत्या 2 नद्या विलीन होऊन गंगा नदी बनते? उत्तर आहे अलकनंदा आणि भागीरथी नद्या देवप्रयागमध्ये विलीन होऊन गंगा नदी बनते. प्रश्न 407, पृथ्वीवरील सर्वात खोल समुद्रातील खंदक कोणता आहे? उत्तर आहे पृथ्वीवरील सर्वात खोल सागरी खंदक मारियाना ट्रेंच आहे. प्रश्न 408, मिझोरामची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे मिझोरामची राजधानी आयझॉल आहे. प्रश्न 409, कोणत्या देशाला राजधानी नाही? उत्तर आहे नाऊर देशाला राजधानी नाही. प्रश्न 410, केंद्रशासित प्रदेशाचे कार्यकारी प्रमुख कोण आहेत? उत्तर आहे केंद्रशासित प्रदेशाचे कार्यकारी प्रमुख राष्ट्रपती असतात. प्रश्न 411, रोमानियाची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे बुखारेस्ट ही रोमानियाची राजधानी आहे.
प्रश्न 412 राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिवस हे महिन्याच्या प्रत्येक तिसऱ्या शुक्रवारी वन्यजीव संरक्षण आणि सर्व संकटग्रस्त प्रजातीसाठी पुनर्संचलित करण्याच्या प्रयत्नाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. प्रश्न 413 जागतिक तंबाखू विरोधी दिन 2022ची थीम काय आहे? उत्तर आहे जागतिक तंबाखू विरोधी दिन 2022ची थीम पर्यावरणाचे रक्षण करा आहे. प्रश्न 414 जागतिक कासव दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे जागतिक कासव दिन 23 मे रोजी साजरा केला जातो. प्रश्न 415 भारतात हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे भारतात 14 सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो. प्रश्न 416 महासागराच्या सर्वात खोल भागाला काय म्हणतात? उत्तर आहे महासागराच्या सर्वात खोल भागाला चॅलेंजर डीप म्हणतात. प्रश्न 417 ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे. प्रश्न 418 जागतिक वारसा दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे जागतिक वारसा दिन 18 एप्रिल रोजी साजरा केला जातो. प्रश्न 419 आपल्या मेंदूच्या अंदाजे 80% भाग कोणत्या पेशीने बनलेला असतो? उत्तर आहे ग्लियल पेशी आपल्या मेंदूच्या आकारमानाच्या अंदाजे 80% बनलेला असतो. प्रश्न 420 नैसर्गिक त्वचा रंगद्रव्य म्हणजे काय? उत्तर आहे मेलेनियन हे त्वचेचे नैसर्गिक रंगद्रव्य आहे. प्रश्न 421 माउंट व्हेसियुअस कुठे आहे? उत्तर आहे माउंट व्हेसियुअस हे इटलीमध्ये आहे. प्रश्न 422 अंघोळीच्या भीतीला काय म्हणतात? उत्तर आहे अंघोळीच्या भीतीला ॲल्ब्युटोफोबिया म्हणतात. प्रश्न 423 आंब्याचे शास्त्रीय नाव काय आहे? उत्तर आहे आंब्याचे वैज्ञानिक नाव मॅगीफेरा इंडिको आहे. प्रश्न 424 वनस्पतीमधील पाणी कशाद्वारे वाहून नेले जाते? उत्तर आहे वनस्पतीमधील पाण्याची वाहतूक झायलियमद्वारे केली जाते. प्रश्न 425 देठांच्या ज्या भागाला पान जोडलेले असते त्याला काय म्हणतात? उत्तर आहे देठांचे जो भाग पानाला जोडलेले असते त्याला नोड म्हणतात. प्रश्न 426 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? उत्तर आहे राजस्थान हे क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. प्रश्न 427 भारताचे राष्ट्रीय चिन्ह काय आहे? उत्तर आहे अशोक चक्र हे भारताचे राष्ट्रीय प्रतीक आहे. प्रश्न 428 मायक्रोसॉफ्टचे संस्थापक कोण आहेत? उत्तर आहे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक मायक्रोसॉफ्टनेच केली आहे. ॲपल आयएनएसचे संस्थापक कोण आहेत? उत्तर ॲपल आयएनएसची स्थापना स्टीव्ह जॉब्स यांनी केली आहे. प्रश्न 430 जगातील सर्वात मोठा सरपटणारा प्राणी कोणता आहे? उत्तर आहे जगातील सर्वात मोठा सरपटणारा प्राणी म्हणजे खाऱ्या पाण्याची मगर. प्रश्न 431 प्रसिद्ध मोनालिसा पेंटिंग कोणी रंगविली? उत्तर आहे मोनालिसा पेंटिंग लिओनार्ड दा विंची यांनी रेखाटली होती. प्रश्न 432 द ग्रेट गेट्सबी या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे द ग्रेट गेट्सबी हे एफ स्टॉक फिट्झगेराल्ड यांनी लिहिले. प्रश्न 433 रशियामध्ये कोणते चलन वापरले जाते? उत्तर आहे रशियामध्ये वापरल्या जाणाऱ्या चलनाला रशियन रुबल म्हणतात. प्रश्न 434 ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? उत्तर आहे कंगारू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे.
प्रश्न 435 भारतातील आसन नक्षत्रमध्ये बाबतीत सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणते आहे? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, आसाम क्षमतेच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम आहे. प्रश्न 436 भारतातील गोड्या पाण्यातील सर्वात मोठे बेटे कोणते आहे? उत्तर आहे मांजुली बेटे हे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्यातील बेटे आहे. प्रश्न 437 भारताचा दूधदार म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे वर्गीस कुरियन यांना भारताचे दूधदार म्हणून ओळखले जाते. प्रश्न 438 भारतीय क्रिकेट समालोचनाचा राजा म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे हर्षा भोगले यांना भारतीय क्रिकेट समालोचनाचा बादशाह म्हणून ओळखले जाते. प्रश्न 439 भारतीय फॅशनची राणी म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे ऋतू बेरी ही भारतीय फॅशनची राणी म्हणून ओळखले जाते. प्रश्न 440 भारताची मिसाईल वुमन म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे टेसी थॉमस यांना भारताची मिसाईल वुमन म्हणून ओळखले जाते. प्रश्न 441 आशियाचा प्रकाश म्हणून कोणाला संबोधले जाते? उत्तर आहे भगवान बुद्धांना आशियाचा प्रकाश असे संबोधले जाते. प्रश्न 442 भारतीय शेतीचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? उत्तर आहे M.S. स्वामीनाथन यांना भारतीय शेतीचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न 443 भारतातील सर्वात मोठी फुलांची बाजारपेठ कोणती आहे? उत्तर आहे दिल्लीतील गाझीपूर फ्लॉवर मार्केट हे भारतातील सर्वात मोठे फ्लॉवर मार्केट आहे. प्रश्न 444 भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल कोणते आहे? उत्तर आहे सुंदरबन मॅंग्रोव्ह फॉरेस्ट हे भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे. प्रश्न 445 भारतातील सर्वात मोठे तुरुंग कोणते आहे? उत्तर आहे दिल्लीतील तिहार तुरुंग हे भारतातील सर्वात मोठे तुरुंग आहे. प्रश्न 446 आसामचे लोकनृत्य कोणते आहे? बिहू हे आसामचे लोकनृत्य आहे. प्रश्न 447 भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? उत्तर आहे भारतात 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. लडाख, जम्मू काश्मीर, पुद्दुचेरी, लक्षद्वीप, दिल्ली, चंदीगड, दादरा नगर हवेली आणि दमन आणि दीव, अंदमान आणि निकोबार बेटे. प्रश्न 448 कोणते शहर पर्ल सिटी म्हणून ओळखले जाते? उत्तर हैदराबादला पर्ल सिटी म्हणूनही ओळखले जाते. प्रश्न 449 व्हिक्टोरिया मेमोरियल कोणत्या शहरात आहे? उत्तर व्हिक्टोरिया मेमोरियल कोलकाता येथे आहे. प्रश्न 450 सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? उत्तर आहे शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. प्रश्न 451 गंगा नदी कोणत्या समुद्रात येते? उत्तर आहे गंगा नदी बंगालच्या उपसागरात येते. प्रश्न 452 भूकंपाच्या शास्त्रीय अभ्यासाला काय म्हणतात? उत्तर आहे भूकंपाच्या शास्त्रीय अभ्यासाला भूकंपशास्त्र असे म्हणतात. प्रश्न 453 विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे विंग्स ऑफ फायर हे पुस्तक APJ अब्दुल कलाम यांनी अरुण तिवारी यांनी लिहिले आहे. प्रश्न 354 आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. प्रश्न 455 फुग्यामध्ये भरलेला वायू कोणता आहे? उत्तर आहे फुग्यामध्ये भरलेल्या वायूला हेलियम म्हणतात. प्रश्न 456 देवप्रयागमध्ये कोणत्या 2 नद्या विलीन होऊन गंगा नदी बनते? उत्तर आहे अलकनंदा आणि भागीरथी नद्या देवप्रयागमध्ये विलीन होऊन गंगा नदी बनते. प्रश्न 457 पृथ्वीवरील सर्वात खोल समुद्रातील खंदक कोणता आहे? उत्तर आहे पृथ्वीवरील सर्वात खोल सागरी खंदक मारियाना ट्रेंच आहे. प्रश्न 458 मिझोरामची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे मिझोरामची राजधानी आयझॉल आहे. प्रश्न 459 कोणत्या देशाला राजधानी नाही?
उत्तर आहे नाऊर देशाला राजधानी नाही. प्रश्न 460, केंद्रशासित प्रदेशाचे कार्यकारी प्रमुख कोण आहेत? उत्तर आहे केंद्रशासित प्रदेशाचे कार्यकारी प्रमुख राष्ट्रपती आहेत. प्रश्न 461, रोमानियाची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे बुखारेस्ट ही रोमानियाची राजधानी आहे. प्रश्न 462, राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिवस हे मे महिन्याच्या प्रत्येक तिसऱ्या शुक्रवारी वन्यजीव संरक्षण आणि सर्व संकटग्रस्त प्रजातीसाठी पुनर्संचलित करण्याच्या प्रयत्नाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. प्रश्न 463, जागतिक तंबाखू विरोधी दिन 2022 ची थीम काय आहे? उत्तर आहे जागतिक तंबाखू विरोधी दिन 2022 ची थीम पर्यावरणाचे रक्षण करा आहे. प्रश्न 464, जागतिक कासव दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे जागतिक कासव दिन 23 मे रोजी साजरा केला जातो. प्रश्न 465, भारतात हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे भारतात 14 सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो. प्रश्न 466, महासागराच्या सर्वात खोल भागाला काय म्हणतात? उत्तर आहे महासागराच्या सर्वात खोल भागाला चॅलेंजर डीप म्हणतात. प्रश्न 467, ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा ही आहे. प्रश्न 468, जागतिक वारसा दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे जागतिक वारसा दिन 18 एप्रिल रोजी साजरा केला जातो. प्रश्न 469, आपल्या मेंदूच्या अंदाजे 80% भाग कोणत्या पेशीने बनतात? उत्तर आहे ग्लिओल पेशी आपल्या मेंदूच्या आकारमानाच्या अंदाजे 80% बनतात. प्रश्न 467, नैसर्गिक त्वचा रंगद्रव्य म्हणजे काय? उत्तर आहे मेलेनिन हे त्वचेचे नैसर्गिक रंगद्रव्य आहे. प्रश्न 468, माउंट एव्हरेस्ट कुठे आहे? उत्तर आहे माउंट व्हेसिव्हियस हे इटलीमध्ये आहे. प्रश्न 469, अंघोळीच्या भीतीला काय म्हणतात? उत्तर आहे अंघोळीच्या भीतीला ॲल्बिटोफोबिया म्हणतात. प्रश्न 470, आंब्याचे शास्त्रीय नाव काय आहे? उत्तर आंब्याचे वैज्ञानिक नाव मॅगिफेरा इंडिका आहे. प्रश्न 471, वनस्पतीमधील पाणी कशाद्वारे वाहून नेले जाते? उत्तर आहे वनस्पतीमधील पाण्याची वाहतूक एक्सलेमद्वारे केली जाते. प्रश्न 472, देठांच्या ज्या भागाला पान जोडलेले असते त्याला काय म्हणतात? उत्तर आहे देठांचा जो भाग पानाला जोडलेला असतो त्याला नोड असे म्हणतात. प्रश्न 473, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? उत्तर आहे राजस्थान हे क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. प्रश्न 474, भारताचे राष्ट्रीय चिन्ह काय आहे? उत्तर आहे अशोक चक्र हे भारताचे राष्ट्रीय प्रतीक आहे. प्रश्न 475, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक कोण आहेत? उत्तर आहे मायक्रोसॉफ्टची स्थापना मायक्रोसॉफ्टनेच केली आहे. ॲपल INSचे संस्थापक कोण आहेत? ॲपल INSC चे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी केले आहे. प्रश्न 477, जगातील सर्वात मोठा सरपटणारा प्राणी कोणता आहे? जगातील सर्वात मोठा सरपटणारा प्राणी म्हणजे खाऱ्या पाण्याची मगर. प्रश्न 478, प्रसिद्ध मोनालिसा पेंटिंग कोणी रंगवली? उत्तर आहे मोनालिसा पेंटिंग लिओनार्ड दा विंची यांनी रेखाटली होती. प्रश्न 479, द ग्रेट गेट्सबी या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे द ग्रेट गेट्सबी हे F. स्टॉक फिट्झगेराल्ड यांनी लिहिले आहे. प्रश्न 480, रशियामध्ये कोणते चलन वापरले जाते? उत्तर आहे रशियामध्ये
वापरल्या जाणाऱ्या चलनाला रशियन रुबल म्हणतात. प्रश्न 481. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? कांगारू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे. प्रश्न 482. भारतातील आसन क्षमतेच्या बाबतीत सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणते आहे? आसन क्षमतेच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम आहे. प्रश्न 483. भारतातील गोड्या पाण्यातील सर्वात मोठे बेटे कोणते आहे? उत्तर आहे मांजुली बेटे हे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्यातील बेटे आहे. प्रश्न 484. भारताचा दूधदार म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे वर्गीस कुरियन यांना भारताचे दूधदार म्हणून ओळखले जाते. प्रश्न 485. भारतातील क्रिकेट समालोचना राजा म्हणून कोणाला ओळखले जाते? हर्षा भोगले यांनी भारतीय क्रिकेट समालोचनाचा बादशाह म्हणून ओळखले जाते. प्रश्न 486. भारतीय फॅशनची राणी म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे ऋतू बेरी ही भारतीय फॅशनची राणी म्हणून ओळखले जाते. प्रश्न 487. भारताची मिसाईल वुमन म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे टेसी थॉमस यांना भारताची मिसाईल वुमन म्हणून ओळखले जाते. प्रश्न 488. आशियाचा प्रकाश म्हणून कोणाला संबोधले जाते? उत्तर आहे भगवान बुद्धांना आशियाचा प्रकाश असे संबोधले जाते. प्रश्न 489. भारतीय शेतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते किंवा संबोधले जाते? एम.एस. स्वामीनाथन यांना भारतीय शेतीचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न 490. भारतातील सर्वात मोठी फुलांची बाजारपेठ कोणती आहे? उत्तर आहे दिल्लीतील गाझीपूर फ्लावर मार्केट हे भारतातील सर्वात मोठे फ्लावर मार्केट आहे. प्रश्न 491. भारतातील सर्वात मोठे खारीफुटीचे जंगल कोणते आहे? उत्तर आहे सुंदरबन मॅंग्रोव्ह फॉरेस्ट हे भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे. प्रश्न 492. भारतातील सर्वात मोठे तुरुंग कोणते आहे? उत्तर आहे दिल्लीतील तिहार तुरुंग हे भारतातील सर्वात मोठे तुरुंग आहे. प्रश्न 493. इंडियन पॉपची राणी म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे आशा भोसले यांनी क्वीन ऑफ इंडिया पॉप म्हणूनही ओळखले जाते. प्रश्न 494. भारतीय चित्रपट सृष्टीची राणी म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे माधुरी दीक्षितला भारतीय चित्रपट सृष्टीची राणी म्हणून ओळखले जाते. प्रश्न 495. भारतीय चित्रपट उद्योगाची राणी ही पदवी कोणाला दिली जाते? उत्तर आहे हेमा मालिनी यांना भारतीय फिल्म इंडस्ट्री राणी अशी उपाधी दिली जाते. प्रश्न 96. भारतीय कलेचा राजा म्हणून कोणाला संबोधले जाते? उत्तर आहे एम.एफ. हुसेन यांना भारतीय कलेचा राजा म्हणून ओळखले जाते किंवा संबोधले जाते. प्रश्न 497. भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू कोणते आहे? उत्तर आहे सदर्न बर्डविंग हे भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू आहे. प्रश्न 498. भारतातील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? उत्तर आहे भारतातील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य लडाखमधील हेमिस नॅशनल पार्कमध्ये आहे. प्रश्न 499. भारतातील सर्वात मोठी तेल रिफायनरी कोणती आहे? उत्तर आहे भारतातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण कारखाना जामनगर रिफायनरी आहे. प्रश्न 500. भारतीय परोपकाराचा राजा अशी उपाधी कोणाला दिली जाते? उत्तर आहे अझीम प्रेमजी यांना भारतीय परोपकाराचा राजा अशी उपाधी दिली जाते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेकरिता अति महत्त्वपूर्ण सामान्य ज्ञानचे प्रश्न आहेत, ते बी 1ली ते 10वीपर्यंतचे. तर पाठ पहिला आहे, त्यासाठी तुम्ही हे पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे.